पुण्यातील गुंड बंडू आंदेकरनं काल चांगली शोबाजी केली आहे। कोर्टाच्या परवानगीनंतर पुणे पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी बंडू आंदेकर थेट तुरुंगातून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झाला। कडक पोलीस बंदोबस्तात, तोंडाला कापड गुंडाळलेलं आणि हातात बेड्या अशा अवतारात पोलिसांकडून त्याला कार्यालयात दाखल करण्यात आलं। या दरम्यान त्यानं घोषणाबाजी केली। त्याच्यासोबत सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर हे देखील अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या। मात्र या तिघांनीही उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्र आणली नव्हती। त्याचबरोबर तिघांच्या अर्जावर अनुमोदकांच्या सह्या देखील नव्हत्या आणि त्यामुळे त्यांना अर्ज भरता आले नाहीत। ते तिघही अर्ज भरताच परत गेले। मात्र बंडू आंदेकर आता त्याच्या वकिलामार्फत अर्ज भरू शकतो असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।